हे आपले 16 टॉपिक आहेत. या 16 टॉपिकमध्ये आपण पहिल्यापासून रिव्हिजन घेणार आहोत. पहिल्या टॉपिकचा पॉईंट आहे तो आपला रोटेशनल डायनॅमिक्सपासून सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. तर यामध्ये डायरेक्ट 1 मार्क क्वेश्चन म्हणजे जसं आहे तसं क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता. हे 50 क्वेश्चनपैकी CETला एक 15च्या आसपास क्वेश्चन डायरेक्ट विचारले जातात. मग जेव्हा आपलं रोटेशनल डायनॅमिक्स चालू होतं तेव्हा 2 भागांचं कॉम्बिनेशन आहे जे की आपलं सर्क्युलर क्वेश्चन रोटेशन. डेफिनेशन वगैरे विचारले जात नाहीत. साधे सोपे बेसिक रिलेशन्स माहीत असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे लिनियरमध्ये एखादा पार्टिकल स्ट्रेटमध्ये जातो आणि अँग्युलरमध्ये तो रोटेट होतो एवढं माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा सर्क्युलरचे 2 प्रकार पडले ते म्हणजे UCM आणि नॉन UCM. मग UCM काय असते तर इथं आपल्याला UCMचे एक डेफिनेशन बेसिक माहीत पाहिजे की ज्याच्यामध्ये त्याचं स्पीड काय असतं कॉन्स्टंट असतं. आपल्याला त्यानंतर नॉन UCM असतं त्याच्यामध्ये त्याचं स्पीड कॉन्स्टंट नसतं. म्हणजे जेव्हा आपण घड्याळाच्या फॅन स्विच ऑन करतो किंवा ऑफ करतो, ऑन केल्यावर अँग्युलर स्पीड वाढायला चालू होतं किंवा ऑफ केल्यानंतर अँग्युलर स्पीड कमी व्हायला चालू होतं. हे आपल्याला बेसिक नॉन युनिफॉर्ममध्ये माहिती होतं. युनिफॉर्ममध्ये काय असणार जेव्हा आपला घड्याळाचा काटा मिनिट काटा असू द्या सेकंद काटा असू द्या आवर हँड असू द्या यामध्ये याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात हे थोडक्यात मी सांगतो. तर आपला अँग्युलर स्पीड माहीत असणं गरजेचं आहे जे ओमेगा बरोबर काय असतं ओमेगा बरोबर 2π अपॉन काय असतो टी. हा टी म्हणजे पिरियडिक टाइम आणि तो पिरियडिक टाइम सेकंद काट्यासाठी 60 सेकंद असतो. मिनिट काट्यासाठी तो 1 तास असतो म्हणजे 3600 किती असतो सेकंद असतो. आणि तास काट्यासाठी ते तुम्हाला 12 तास म्हणजे 12 गुणिले 3600 सेकंद किंवा अर्थसाठी आपल्याला 24 तास असणं माहिती गरजेचं आहे. ह्यावरला तुम्ही सेकंदमध्ये कन्वर्ट करू शकता आणि अशा पद्धतीनं पुढे ते क्वेश्चन सोडवू शकता. मग आता नेमके प्रश्न कसे विचारले जातात तर आपल्याला रेशो विचारला जातो अँग्युलर स्पीडचा. मग अँग्युलर स्पीडचा अर्थची हॉवर हँडची काढा म्हणतात. मग अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ टू द अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड सगळ्यांना माहित आहे ओमेगा बरोबर काय आहे 2π अपॉन काय बरोबर टी आहे. म्हणजे इथं 2π अपॉन टाइम पिरियड ऑफ अर्थ सेल्फ रोटेशनसाठी अर्थच्या टी घेतलं इथं 2π अपॉन TH आवर हँड सेकंड म्हणजे 2π कॅन्सल हे TH अपॉन काय आलं टी. आता हे सेकंद मध्ये कन्वर्ट करत असू नका. साध्या सोप्या पद्धतीने आवर हँड हा 12 तासाचा असतो. अर्थचं रोटेशन हे 24 तासाचं म्हणजे 1:2. अशा पद्धतीने कोणाशी रिलेशन विचारलं जाईल. 4 बेसिक गोष्टी आहेत. सेकंद काटा ज्याच्यामध्ये टाइम पिरियड 60 सेकंद असतो. दुसरा आहे मिनिट काटा ज्याच्यामध्ये 1 तास असतो. तिसरा आहे तो म्हणतात आवर हँडसाठी 12 तास असतात. आणि लास्टचा आहे अर्थसाठी रोटेशन किती असतं 24 तास. मग या रेशो आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थोड्याफार अॅनॉलॉजी आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. या कोणत्या अॅनॉलॉजी आहेत मी तर सांगतो बघा. डिस्प्लेसमेंट असेल यस वेलॉसिटी असेल व्ही ऍक्सेलरेशन असेल ए. मग ह्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी थीटा अँग्युलर वेलॉसिटीसाठी ओमेगा ऍक्सेलरेशनसाठी आला. मग ज्या व्हॅल्यू आहेत v बरोबर ds अपॉन dt किंवा s अपॉन t ऍक्सेलरेशन बरोबर dv अपॉन dt त्या गोष्टी आपल्याला बेसिकली माहीतच आहेत. तसंच इकडं ओमेगा थीटाचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर निघल आणि अल्फा हे ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर निघल हे आपल्याला माहित पाहिजे. लिनियर अॅनॉलॉजी आणि अँग्युलर अॅनॉलॉजी मध्ये काय रिलेशन आहे तर s बरोबर r थीटा त्याचप्रमाणे v बरोबर काय होईल r ओमेगा आणि a बरोबर काय होईल r. हे झालं स्केलर फॉर्म. पण वेक्टर फॉर्म विचारले तर लक्षात घ्या s बार बरोबर थीटा बार क्रॉस r बार हे विचारलेलं आहे. v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार a बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस r बार. जर आपल्याला हे r बार अगोदर घ्यायचं असेल तर बेसिक फॉर्म्युला आहे a बार क्रॉस a बार इज इक्वल टू मायनस b बार क्रॉस a बार म्हणजे मायनस r बार क्रॉस थीटा बार. इकडे तुम्ही मायनस r बार क्रॉस ओमेगा बार मायनस r बार क्रॉस अल्फा बार या व्हॅल्यू a बारच्या आल्या. मग त्याचबरोबर कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला अॅनालॉजी करता येतात. पहिला आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at². मग आपल्याला s च्या ऐवजी डिस्प्लेसमेंट थीटा वापरलेले आहे तिथे u च्या ऐवजी ओमेगा नॉट वापरा आणि अॅनालॉजी करा. बघा s च्या ऐवजी काय आलं थीटा इज इक्वल टू u च्या ऐवजी ओमेगा नॉट आलं इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आणि t प्लस हाफ ऑफ a च्या ऐवजी अल्फा t प्लस स्क्वेअर. अशा पद्धतीने 3 कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at
नंतर लास्टचं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर प्लस 2as हे आपल्याला लागतं. पण आता डायरेक्ट आपल्याला काय आहे सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल असतो. दोघांची मॅग्निट्यूड काय घ्यायची सेम घ्यायची. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं. F बरोबर mr ओमेगाचा स्क्वेअर हा मॅग्निट्यूड वाईज फॉर्म्युला आला आणि किंवा mv स्क्वेअर अपॉन r या दोन फॉर्म्युल्यांचा वापर होतो. डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात सीईटीच्या अनुषंगाने आपण सांगतोय. त्यानंतर आपल्याला जे पॉइंट चालू होतो तो युसीएमचा आणि युसीएमची आपल्याला 4 ऍप्लिकेशन आहे. आता ह्या 4 ऍप्लिकेशन पैकी पहिलं जे आहे ते तुमचं कोणतं आहे हा तर पहिलं कोणतं आहे बघा व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. डिराइव्ह वगैरे करत बसू नका. सिंपल गोष्टी आहेत. त्यामध्ये फॉर्म्युला व्ही बरोबर अंडर रूट ऑफ म्यू आर जे आहे. एन ला एमजी बॅलन्स करतं एफ एस ला काय बॅलन्स करतं mv स्क्वेअर अपॉन r. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचा विचारला जातो Vmax इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू r ची. आता होतंय कसं सीईटीला जर हे लिनियर स्पीड आहे मग अँग्युलर स्पीड विचारतो v बरोबर काय असतं r ओमेगा म्हणजे ओमेगा पर्यंतचा काय आला मॅक्स आला आणि इकडे काय आला अंडर रूट ऑफ म्यू s r ची. मग ह्यातला r आणि ह्यातला r कॅन्सल केला तर हे आपल्याला काय मिळणार आहे ओमेगा मॅक्स मिळणार आहे म्हणजे अंडर रूट ऑफ म्यू एस जी अपॉन काय मिळणार आहे r. म्हणजे आपल्याला माहित असतं लिनियर सेफ्टी स्पीड पण आपल्याला अँग्युलर सेफ्टी स्पीड विचारलं तर ओमेगा बरोबर अंडर रूट ऑफ म्यू जी अपॉन r. हे कसं आलं तर v बरोबर r ओमेगा हे फॉर्म्युला माहित आहे. मग आपल्याला दुसरं ऍप्लिकेशन आहे ते वॉल ऑफ डेथ. वॉल ऑफ डेथ साठी हा जो कोणता म्यू मल्टिप्लाय आहे तो डिव्हाइड मध्ये जातो डिनॉमिनेटर मध्ये जातो. बघा इथं बॅलन्स कसं केलेलं आहे त्यांनी तर आपल्याला लक्षात येतं जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो n बरोबर mv स्क्वेअर अपॉन r fs बरोबर mc आपला डाऊन आणि लेफ्टला राईट अशा पद्धतीने बॅलन्स करून फायनल जे मिनिमम सेफ्टी स्पीड आहे ते आपल्याला rg अपॉन म्यू एस मिळतं. मग तिथं पण आपल्याला जर अँग्युलर स्पीड विचारलं तर परत एकदा v बरोबर काय करायचं r ओमेगा. इथं पण हे जे मिनिमम सेफ्टी स्पीड आहे इथं rg अपॉन काय म्यू एस हे मल्टिप्लाय त्यातलं एक r कॅन्सल होईल ऍक्च्युअली रूट r म्हणजेच हे g अपॉन r म्यू एस अँग्युलर सेफ्टी स्पीड आहे हे आपल्याला माहित पाहिजे. मिनिमम जे लागणार म्हणजेच इथे g अपॉन म्यू एस r या पद्धतीनं विचारलं जातं. तर तिसरं आपलं ऍप्लिकेशन आहे ते बँकिंग ऑफ रोड. हे बँकिंग ऑफ रोड मध्ये tan थीटा बरोबर tan थीटा बरोबर v स्क्वेअर अपॉन rj हा फॉर्म्युला आपल्याला येणं गरजेचं आहे. किंवा v विचारलं तर अंडर रूट ऑफ rj tan थीटा. मग ह्याच्यामध्ये मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आणि मिनिमम सेफ्टी स्पीड अशा दोन आहे. मॅक्सिमम साठी न्यूमरेटर पॉझिटिव्ह डिनॉमिनेटर निगेटिव्ह. मिनिमम साठी न्यूमरेटर निगेटिव्ह डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह. मग आता जर फॉर्म्युला बघितला कसं लक्षात ठेवायचा तर आताच सांगितलं की तुमचं rg फिक्स आहे tan थीटा फिक्स आहे मायनस म्यू एस प्लस हे मायनस प्लस कशी मिनिमम साठी मॅक्झिमम साठी काय होणार आहे प्लस मायनस हे आपल्याला बेसिकली माहित असतं. पुढं हे तिसरं ऍप्लिकेशन झाल्यानंतर कोनिकल पेंडुलमचं ऍप्लिकेशन आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये काय आहे तर हा जो स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगला अँगल मध्ये फिरवलं जातं म्हणजे दोरा कोण डिस्क्राइब करतो आणि तुमचं काय जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर सर्कल डिस्क्राइब करतो. इथं बेसिक गोष्टी लक्षात येतात. जे टेन्शन टी नॉट आहे रिझॉल्व्ह झालंय टी नॉट साइन थिटा आणि टी नॉट कॉस थिटा वेट वर्टिकली डाऊनवर्ड आणि टी नॉट साइन थिटाला जे सेंट्रिपेटल फोर्स आहे तो mr ओमेगा स्क्वेअर बॅलन्स केला आहे. आणि जो टाइम पिरियडचं इक्वेशन आहे t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ l cos थिटा अपॉन g डायरेक्ट लक्षात ठेवा. मग आता टाइम पिरियड माहित असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येते t बरोबर 1 अपॉन n बरोबर 1 अपॉन 2. मग आपल्याला याच्यात इन्व्हर्स टाइम पिरियडच्या फ्रिक्वेन्सी मिळून जाते. पुढं आपल्याला डायरेक्ट हे स्किप केलं तर चालेल. आपल्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिजे. ह्या नॉन युनिफॉर्म मध्ये बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. वरची जी पोझिशन आहे ही टॉप किंवा हायेस्ट, बॉटम किंवा लोएस्ट, हॉरिझॉन्टल किंवा मिडवे. हे सी आणि डी हॉरिझॉन्टल किंवा मिडवे असतात. त्या बॉटमचं स्पीड अंडर रूट ऑफ आर जे असतं. इथलं स्पीड अंडर रूट ऑफ 3 आर जे मिनिमम सांगतोय. इथलं टॉपचं अंडर रूट ऑफ आर जे असतं, बॉटमचं अंडर रूट ऑफ 5 आर जे आणि हॉरिझॉन्टलचं अंडर रूट ऑफ 3 आर जे. तरच तो सर्कल कम्प्लीट करणार. मग म्हणजे काय जेव्हा बॉटमला पार्टिकल येईल तेव्हा अंडर रूट ऑफ 5 आर जे एवढं स्पीड पाहिजे. इथं अंडर रूट ऑफ 3 आर जे एवढं पाहिजे. इथं अंडर रूट ऑफ 5 आर जी अंडर रूट ऑफ आर जी पाहिजे.
मग टेन्शन डिफरन्स जो आहे TA आणि TB मधला किती असतो 6 mg असतो. तर इथला आणि इथला किती असणार आहे D आणि B मधला तर 3 mg असणार. हा टेन्शन डिफरन्स हे एक आपल्याला गोष्टी आहे. तर विचारतात ते काय तर कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स सांगा बॉटम पोझिशनचा आणि हॉरिझॉन्टल पोझिशनचा. ऍक्च्युली हा आपल्याला माहित आहे डिफरन्स MgH एवढा म्हणजे MgR एवढा येणार आहे. पण हा कसा येणार आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आपल्याला कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट B मायनस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट काय म्हणूया हा D. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ mv स्क्वेअर असते. हाफ ऑफ m कॉमन आलं vb चा स्क्वेअर मायनस vd चा स्क्वेअर. बघा vb किती असतं 1/5 मिनिमम असतं म्हणजे 5 rg आलं आणि इथे किती असतं 3 rg म्हणजे 5 rg मायनस 3 rg 2 rg आलं आणि हे हाफ ऑफ m म्हणजे हाफ हाफ कॅन्सल mrg. ऍक्च्युली आपल्याला माहित आहे की पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स काय असणार आहे mrg असणार आहे. इथला इथला पण काय असणार आहे mrg असणार म्हणजे 2 mgr असणार आहे. आपण आपल्याला लक्षात आलं घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी डिफरन्स विचारतात. आता जसं UCM ची 4 ऍप्लिकेशन आहेत तसं नॉन UCM चं एकच ऍप्लिकेशन आहे. हे पण तुमचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हायेस्ट जे आहे ते मिनिमम स्पीड हे रूट rg पाहिजे बॉटमचं रूट 5 rg पाहिजे हॉरिझॉन्टलचं रूट 3 rg पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे स्पीड ऑफ कॅल्क्युलेट केले. ह्याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. याच्यानंतर जो महत्वाचा पॉइंट आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इथून आपल्या गोष्टी चालू होतात अँग्युलर मध्ये जाईल. म्हणजे जेव्हा आपण लिनियर एनॉलॉजी आहे SVA याच्यापेक्षा आपण अँग्युलर एनॉलॉजी म्हणजे थीटा ओमेगा अल्फा आहे किंवा कायनेटिक एनर्जीचं जे डेरिव्हेशन टॉर्कचं डेरिव्हेशन किंवा आपण अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन इथं आपण फाइंड आउट करतो. तर पहिला पॉइंट आहे तो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये जो फॉर्म्युला आहे समेशन MI/RI स्क्वेअर म्हणजेच आपण इंटिग्रेशन R² dm सुद्धा असं घेतो याचा फॉर्म्युला. तर मास युनिट केजी आहे आरचं युनिट मीटर आहे. मग केजी मीटर स्क्वेअर म्हणजे याचं डायमेन्शन आपल्याला सुद्धा याच्यावरून काढता येईल. तर मी इथं डायमेन्शन सुद्धा कॅल्क्युलेट करून दाखवतो. मासचं जे युनिट आहे केजी आणि हे डिस्टन्स युनिट मीटरचा स्क्वेअर म्हणजे केजी हे तुमचं मास युनिट आहे मीटर हे तुमचं लेंथ आहे म्हणजे 1 इन मास 2 इन लेंथ हे याचं डायमेन्शन झालं. ह्याच्यावर आधारित असणारा जो पुढचा पॉइंट आहे तो रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस ऑफ गायरेशनचा बेसिक फॉर्म्युला I बरोबर mk स्क्वेअर आहे. मग I बरोबर mk स्क्वेअर आपण जेव्हा घेतोय तेव्हा त्यामधला जो I आहे ते मोमेंट ऑफ इनर्शिया m हे मास आहे k हे रेडियस ऑफ गायरेशन आहे. होल मास सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ऍट अ पॉइंट. त्या पॉइंटला पार्टिकल ऑफ रोटेशनच्या डिस्टन्सचा तोच आपण रेडियस ऑफ गायरेशन जी k बरोबर अंडर रूट ऑफ काय येणार आहे आपल्याला I/m. साधंच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो समेशन MI/RI चा स्क्वेअर आणि मास m म्हणजे मास युनिट काय आलं kg आलं डिस्टन्स मीटर स्क्वेअर आलं या मासचं kg आलं kg ला kg कॅन्सल स्क्वेअरला स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन हे डिस्टन्स आहे म्हणजे याचं युनिट मीटर आहे म्हणजे डायमेन्शन फक्त 1 इन लेंथ 0 इन मास 0 इन टाइम ते आपण असं रीड करतो. ओके तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील. पुढं पटपट घेत जाऊया आपण. त्यानंतर आपल्याला जो पॉइंट आहे तो रेडियस ऑफ गायरेशन आत्ताच एक्सप्लेन केला. जो ह्या डिस्कसाठी रिंगसाठी किंवा 4-5 बॉड्या आहेत ह्यासाठी मी एक बेसिक ट्रिक सांगणार आहे. त्याच्यावर आपण डायरेक्ट क्वेश्चन कसे सुटतात हे सुद्धा पॉइंट दाखवतो. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय आहे सांगतो I बोला I0 इज इक्वल टू IC प्लस MH चा स्क्वेअर हा पॅरलल ऍक्सिस थेरम दाखवतो. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस काय दाखवतो I0 बरोबर IX प्लस IY हा प्लेन लॅमिनर बॉडीसाठी असतो. त्यानंतर आपल्याला जो 3 डेरिव्हेशन आहेत ते मी डायरेक्ट सांगतो आणि मग नंतर आपण पुढं त्या बॉडीज कशा आहेत ते आपण सांगतो. बघा पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं तो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आपण I ने दाखवतो समेशन MI/RI चा स्क्वेअर किंवा इंटिग्रेशन R² dm. याच्यामध्ये आपल्याला 4 बॉडीज माहित पाहिजे. पहिली माहित पाहिजे ती तुमची रिंगलाच हॉलो पाईप म्हणतात. काय म्हणतात हॉलो पाईप म्हणतात. म्हणजेच आपण बघा बोटात घालणारे आणि तीच अशी लांबवली तर ती पाईप आणि याचा जर सेंटर मधनं जात असेल तर तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो MR² सिमेट्रिकल ऍक्सिस मध्ये जात असताना आपल्याला काय मिळतं MR चा स्क्वेअर. 2 नंबरला जो पॉइंट आहे तो कोणता आहे आपला रिंगच्या वेळी काय आहे
डिस्क, आणि डिस्कलाच आपण काय म्हणतो, सॉलिड सिलेंडर म्हणतो, है ना, सॉलिड सिलेंडर हे आपण डिस्कला म्हणतो. आणि डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सिमेट्रिकल ऍक्सिस साठी mr². तर जसं मगाशी बघितलं आपण म्हटलं जो रेडियस ऑफ गायरेशन आहे तो रेडियस ऑफ गायरेशन काय येतो बघा, mk चा स्क्वेअर. म्हणजे इथून k²/r² ची व्हॅल्यू मिळते आणि ही k²/r² ची व्हॅल्यू किती येते, 1 येते. म्हणजे रिंगला काय लक्षात ठेवायचं आहे, 1. डिस्कला काय लक्षात ठेवायचं आहे, हाफ लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इथं k²/r² ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, हाफ आली. हे कसं काय लक्षात ठेवायचं, तर बेसिक पॉइंट आहेत आपल्याला की रिंगला 1, डिस्कला हाफ. आता हाफ म्हणजे 0.5 असतं, 0.5 च्या अलीकडे काय असतं, 0.4 असतं. हे 3 नंबरचा पॉइंट लक्षात ठेवायचा. आणि हा 0.4 कोणासाठी असतो, तर सॉलिड स्फिअर साठी असतो. आणि हा सॉलिड स्फिअर च्या ऐवजी जर तिथं फक्त नुसता स्फिअर हा शब्द टाकला तर तो आपला सॉलिड स्फिअरच आहे. आणि हा 0.4 म्हणजे नेमकं किती, तर 0.4 म्हणजे किती असतं, तर 2/5 mr चा स्क्वेअर. म्हणजे ह्याचा k²/r² हा 0.4 लक्षात ठेवायचा. बघा, एक अर्धा 0.4, अर्ध्याला कमी 0.4 असेल तर अर्ध्याला जास्त किती असणार, 0.6 असणार आहे. आणि हा 0.6 हा आपल्याला कोणासाठी असतो, हॉलो स्फिअर साठी असतो. हॉलो स्फिअर हा शब्द उच्चारला तरच आपल्याला ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे 0.6 म्हणजेच ऍक्च्युली 2/3 mr². आणि ह्याचा रेडियस ऑफ गायरेशन काढला तर हा आपल्याला k²/r² 2/3 म्हणजेच आपला 0.6. लक्षात आलं का, 4 बॉडीज आहेत, रिंगला 1, डिस्कला हाफ, सॉलिड स्फिअरला 0.4, हॉलो स्फिअरला 0.6. ह्या बेसिक आहे. आणि उरला कोणता, तर उरला तुमचा रॉड उरला. आणि हा रॉड विचारला तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, रॉडच्या सेंटर मधून जात असताना हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12 असतो. मग आपल्याला जर तो एंड मधनं जात असेल तर बेसिक गोष्ट ml²/3 या 1 आणि 2 ची बेरीज करा, 3 एंड मधनं जाण्यासाठी. आणि जर सेंटर मधनं जाण्यासाठी काय येईल आपल्याला, हा ml²/12. बघा सगळ्यांनीच लक्ष द्या इकडे. किती बॉडी आहे, 5. पहिली कोणती आहे, रिंगला 1, डिस्कला हाफ, 3 नंबरला सॉलिड स्फिअर ज्याला 0.4. बघा, 1 अर्धा 0.4, 0.6 आणि 1/12. त्या 5 व्हॅल्यू लक्षात राहते. 1 म्हणजे आपल्याला लक्षात येत फुल रिंग साठी, 2 नंबरला हाफ म्हणजे कट केला तर डिस्क साठी हाफच्या कमी 0.4 असतं. आणि हे 0.4 आपल्याला सॉलिड स्फिअरला येतं. हाफला जास्त 0.6 असतं आणि ते हॉलो स्फिअरला येतं. नुसता स्फिअर हा शब्द उच्चारला तर तो सॉलिड स्फिअरच घ्यायचा हे आपल्याला लक्षात पाहिजे. आणि उरला शेवटचा कोणता, रॉड. या 5 बॉडीच्या बाहेर क्वेश्चन नसतो, सीईटीला असू द्या किंवा बोर्डला असू द्या. पुढं मग आता ह्याचा वापर कुठे होतो, k²/r². जसं की बघा आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या. k²/r², एक असतो कोणासाठी, रिंगसाठी किंवा तुमच्या हॉलो पाईपसाठी. हाफ कोणासाठी असतो, डिस्क साठी किंवा सॉलिड सिलेंडर साठी. 3 नंबरला हॉलो सॉलिड. त्या व्हॅल्यू आपल्याला हा 1 अर्धा 0.4, 0.6 किंवा लास्ट कोणतं राहिलं 1/12. ही कोणासाठी, ही बॉडी रोटेट होत नाही सोडा, पण ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली. बर, आता मग ह्याचा व्हॅल्यूचा वापर कुठे होतो, जेव्हा आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो किंवा ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करतो अँग्युलर आपण स्लोपवर. जेव्हा इथून बॉडी सोडतो इथली व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करतो. ही v बरोबर अंडर किती असतं बाळांनो, 2gh/1 + k²/r². मग लक्षात येतंय का, ही जी व्हेलॉसिटी आहे ही k²/r² वर डिपेंडंट असते. मग इथं तुमचा रिंग असेल तर एक व्हॅल्यू 1 अधिक 1 2 घेणं गरजेचं आहे. तिथं जर डिस्क असेल तर हाफ व्हॅल्यू घेणं गरजेचं आहे. जर हॉलो स्फिअर असेल तर किती घेणार, 0.6 म्हणजे 2/3 घेणं गरजेचं आहे. सॉलिड स्फिअर असेल तर 1. मग ही व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन काय असतं, a बरोबर अंडर g sin θ/1 + k²/r². म्हणजे आता प्रश्न कसा विचारला जातो, कोणती बॉडी अगोदर पोहोचते, कोणती बॉडी आहे ज्याचं ऍक्सेलरेशन जास्त ते अगोदर पोहोचते. आणि ऍक्सेलरेशन जास्त म्हणजे k²/r² ची व्हॅल्यू कमी येणं गरजेचं आहे. मग कमी कोणासाठी असते, 0.4 ही कमी. 0.4 हे कोणासाठी आहे, सॉलिड स्फिअर. म्हणजे आयराचा सोडला वर्ण
तर तो झटक्यात पोचेल हे आपल्याला इथं अशा पद्धतीने ह्या पूर्ण टॉपिकचं रिव्हिजन आहे. पहिल्यांदा टॉपिकचं नाव काय आहे आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स. किती भागात विभागलंय? 2. सर्क्युलर आणि रोटेशन. सर्क्युलर मध्ये किती प्रकार आहेत? 2. UCM आणि नॉन UCM. UCM चे ऍप्लिकेशन किती आहेत? 4. पहिला आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, ज्याच्यामध्ये V बरोबर अंडर टॉप म्यू RG. दुसरा आहे ते कोणता आहे? वॉल ऑफ डेथ, V बरोबर अंडर रूट ऑफ RG अपॉन मी. तिसरा आहे बँकिंग ऑफ रोड, tan थीटा बरोबर V स्क्वेअर अपॉन RG. चौथं कोणतं आहे? कोनिकल पेंड्युलम, T बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ L cos थीटा अपॉन G. टाइम पिरियड माहित असेल तर फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सी N बरोबर 1 अपॉन T असतं. मग आपल्याला याच्यानंतर नॉन UCM आहे, त्याच्यामध्ये वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, ज्याच्यामध्ये टॉपला अंडर रूट ऑफ RG, बॉटमला अंडर रूट ऑफ 5 RG, हॉरिझॉन्टलला अंडर रूट ऑफ 3 RG. 1, 3, 5 अशा गोष्टी आपण लक्षात ठेवतो. टॉपचं आणि बॉटमचं जे डिफरन्स आहे तो किती आहे? 6 mg आहे. म्हणजे टॉपचं आणि मिडवेचं किती आहे? 3 mg आणि इथून इथपर्यंत 3 mg. हे आपल्याला गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या 5 बॉडीचं कसं लक्षात ठेवायचं? 1, अर्धा, 0.4, 0.6 आणि 1/12. बॉडी अनुक्रमे कुठे आहेत? 1 कोणासाठी? रिंग साठी, हाफ कोणासाठी? डिस्क साठी, 0.4 सॉलिड स्फिअर ऑर स्फिअर, 0.6 कशासाठी आहे बाळांनो? हॉलो स्फिअर. आणि लास्ट कोणता आहे? रॉड 1/12. या बॉडीच्या आधारे आपण बाकी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकता. बेसिक फॉर्म्युला आहेत अजून थोडेफार ते एक माहित असणं गरजेचं आहे की जे मध्ये आपण बघा SVA, त्याच्यानंतर फोर्स काढतो आपण किंवा याला फोर्सच्या अगोदर आपण काय घेतो? मास. आणि नंतर आपण कुठे जातो? वर्ककडे जातो किंवा मोमेंटम घेतो आणि नंतर आपण वर्ककडे जातो. S ला थीटा आहे, मग आपल्याला माहिती आहे S बार इक्वल टू थीटा बार क्रॉस R बार, V बार बरोबर R बार क्रॉस ओमेगा बार, A बार बरोबर अल्फा बार क्रॉस. आता इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मासला एनालॉगस मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं, तसं टो बार बरोबर काय असतं? R बार क्रॉस F बार म्हणजेच RF साइन थीटा. हा आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे. किंवा टो बार बरोबर आपल्याला लिनियर मोमेंटम एक आहे, मास इंटू वेलोसिटी. अँग्युलर मोमेंटम तुमचा L न वापरायचा आहे. L बार बरोबर मासला एनालॉगस कोण आहे? I. V ला एनालॉगस कोण आहे? ओमेगा. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने पूर्ण टॉपिकचं सिनॉप्सिस आपण घेतलेला आहे. ठीक आहे.